आणि आज स्वतः पूजा धात्रे आपल्यासोबत आहे. आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. ती अनेक वर्ष डोंबिवलीमध्ये राहते, डोंबिवलीची रहिवासी आहे. त्यामुळे तिच्यासाठी शोभायात्रा म्हणजे नेमका काय ते आपण तिच्याशी बोलणार आहोत. पूजा, सुरुवातीलाच तुला गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अनेक वर्ष तू डोंबिवलीमध्ये राहिलेली आहे, शोभायात्रा जवळून पाहिलेस, काय वाटतं आज? आजचा एकदम आजची वाईब एकदम बेस्ट आहे आणि डोंबिवलीतली गुढीपाडवा एकदम बेस्ट गुढीपाडवा आहे. जर कोणाला गुढीपाडवा एक्सपिरियन्स करायचा असेल तर त्यांना नक्की डोंबिवलीमध्ये येऊनच ते एक्सपिरियन्स करायला पाहिजे. आणि आता जे ढोल ताशाची वाईब आहे ती कोणीच बीट नाही करू शकत. पूजा, खरं तर तुला सोशल मीडियावर अनेकांनी बघितलेलं आहे. आज तुला प्रत्यक्षात अनेक जण भेटायला येत असतील, काय सांगतात सगळे? टू बी ऑनेस्ट हे माझ्यासाठी एक मीटअप सारखंच आहे, कारण का खूप लहान मुलं येतात आणि मग ते येतात आणि मला मस्त वाटतं त्यांना भेटूनही. तर नाईस. आणि पूजा, तू राजकारणामध्ये सक्रिय झालेली होतीस, निवडणूक लढवलेली होतीस, तो एक्सपिरियन्स कसा होता? माझ्यासाठी तर ते एकदम फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होतं. पण मी मम्मा डॅडीला 20 इयर्सपासून बघितलं आहे ह्या फील्डमध्ये, तर मला माहिती आहे कोण कसं आहे आणि कोण नाही. कोण आपल्यासमोर गोड बोलतं आणि मग मागणं आपल्याला ते चाकू, ते बॅकस्टॅप आपल्याला ते करू शकतात. सो आय नो एव्हरीथिंग अबाउट इट, बट इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. तू एक यूथ आहेस, यूथसाठी काम करणार आहेस येत्या काळामध्ये. आज नवी गुढीपाडव्याच्या दिवशी नवी संकल्पना काही डोक्यात घेऊन पुढे काम करणार आहेस का? फर्स्ट ऑफ ऑल मला ॲनिमल्ससाठी काहीतरी करायचं आहे, लाईक बिल्डिंग अ ॲनिमल शेल्टर. तर ते एक आपण बघू पुढे गेल्यावरती काहीतरी एक होऊ शकतं. तर ही होती पूजा धात्रक. आपण तिला सोशल मीडियावर पाहिलेलं आहे, मात्र आज ती सगळ्यांची प्रत्यक्षात बोललेली आहे. काय तिला वाटतंय, कशा प्रकारे तिला सगळ्यांचा प्रतिसाद मिळतो हे तिने सांगितलेलं आहे. कॅमेरामन सिद्धेशसह मी प्राची.